मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लळिंग येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिंदखेडा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांतर्फे बेमुदत संप पुकारत करण्यात आले धरणे आंदोलन। राजकोट येथील घटनेचा निषेध करीत घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बागलाण तालुक्यातील धरणांच्या जलपूजनासह प्राथमिक आरोग्य केंद्राची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाहणी करीत घेतली आढावा बैठक। लळिंग येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची मोठ्या उत्साहात समाप्ती। आणि नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील लळिंग येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींचा लोकार्पण सोहळा ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला। धुळे तालुक्यातील लळिंग येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळे हे उपस्थित होते। लळिंग येथे आमदार कुणाल पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद केंद्र शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले होते। या दोन्ही वास्तूंचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, सरपंच पूजा परदेशी, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, शिवाजी बागुल, बागपू साने, ग्रामपंचायत सदस्य कैलास सिंह परदेशी, बंशी वळसाने, आनंदा अंजिकाने, प्रदीप सावंत, आनंदा पवार, गोविंद नागापुरे, अशोक सिंग परदेशी, मुख्याध्यापक शैलेंद्र वाणी, आरोग्य सेविका सुनंदा पाटील, डॉक्टर प्रवीण मुंडे, भारती गवळी, लीला गवळी, सारिका गवळी आदी उपस्थित होते। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिंदखेडा येथील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे गुरुवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला असून नगरपंचायती समोर धरणे आंदोलन करण्यात आले। जुनी पेन्शन योजना लागू करावी, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी यासाठी शिंदखेडा येथील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेतर्फे गुरुवारपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे। यामुळे कामकाज ठप्प झाले। या अंतर्गत नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्यात आले। सहाय्यक अनुदान 1 महिना आधी द्यावे, 7व्या वेतन आयोगाचा फरक व मागील महागाई भत्त्याचा फरक द्यावा, बदल्यांची जाचकाट रद्द करावी, नगर परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10-20-30 लागू करावी, पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पद तात्काळ भरावे, मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ घ्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंके, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चौधरी, विवेक डांगरीकर, अशोक माळी, दिलीप पाटोळे, वशीम शेख, सुनील राजपूत, जयेश वाघ, हर्षल मराठे, अब्बू हसन, अजय डोडवे आदी सहभागी झाले होते। कर्मचारी अधिकारी वर्गांचा दुसरा दिवस असून आमच्या ज्या नगरपालिकेच्या मागण्या आहेत नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या त्या वर शासन स्तरावर मान्य झाल्या पाहिजे। आमच्या सेवार्थाचं ID अजूनही तयार झालेला नाही आहे आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आमची मागणी आहे। तरी शासनाने आमचा विचार करावा, कारण कोरोना कालावधीमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून नगरपालिकेच्या व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनीच काम केलेलं आहे याआधी। तरी माझी अशी इच्छा आहे की ज्या कर्मचारी जीव देऊन रात्रंदिवस 24/7 काम करतो त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना सेवार्थ ID सुद्धा तयार केला झालेला नाही। म्हणजे पुढे भविष्याचं आमचं काय, आम्ही एवढी सर्व्हिस करून आमचं सर्व्हिस संपल्यावरती आम्हाला पुढे भविष्याचं खूप धोक्यामध्ये आहे। तरी त्या आमच्या शासनाने विचार करावा अशी आमची नम्र विनंती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करीत या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा विश्व हिंदू परिषदेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच या घटनेची सखोल चौकशी करीत संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी महिला भगिनीने जिल्हाधिकाऱ्यांना राखी बांधून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी साथ घालण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की राजकोट किल्ल्यावर नौदलाच्या स्थापना दिनानिमित्त उभारलेला श्री छत्रपती शिवरायांचा पूर्णकृती पुतळा उत्कृष्ट कामामुळे कोसळला, ज्यामुळे राजांच्या महाराष्ट्रातील हिंदू म्हणून आमची मान शर्मेने खाली गेली।
प्रशासन भ्रष्टाचाराने पोखरले गेले आहे। या गोष्टीचा हा सदृश्य पुरावाच आहे। या घटनेमुळे सर्व हिंदू समाज अत्यंत दुःखी व क्रोधित आहे। त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। हे स्मारक उभारणारे वास्तुविशारद, तांत्रिक मंजुरी देणारे अधिकारी, ज्यांच्या देखरेखीत हे काम झाले ते अधिकारी व ज्या ठेकेदारांनी निकृष्ट काम केले, तसेच यात कोणी राजकीय व्यक्ती अथवा त्याचा वरदहस्त असलेली व्यक्ती असल्यास त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी भारू महाराज रुद्र, योगीराज मराठे, ॲडव्होकेट राजश्री वेल्हाणकर, उमेश चौधरी, भरत देसले, निलेश रुनवाल, प्रशांत मोराणकर, विनोद सोमानी, राजेश पाटील आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांना धुळे शहरातील मुस्लिम धर्मीयांची ईद ए मिलादची जी मिरवणूक अतिसंवेदनशील दंगलग्रस्त भागातून निघते आणि बहुल हिंदू पट्ट्यातून निघते, ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची बऱ्याच वेळेला परिस्थिती निर्माण झालेली आहे। बऱ्याच वेळेला या मिरवणुकीमुळे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बऱ्याच वेळेला या मिरवणुकीच्या अनुषंगाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याच्या काही समाजकंटक जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात। त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाला आज या ठिकाणी सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद धुळे महानगरच्या वतीने कळकळीची विनंती केली आहे की मुस्लिम धर्मीयांची ईद ए मिलादची मिरवणूक ही बहुल मुस्लिम भागातूनच निघावी, जेणेकरून त्यांनीही त्यांचा सण गुण्यागोविंदाने आनंदात साजरा करावा आणि शहरातील कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होऊ नये। जसं हिंदू समाजाच्या कुठल्याही शोभायात्रा, मिरवणूक, रॅली यांना बहुल मुस्लिम समाजाच्या रहिवासी एरियामधून परवानगी नसते, तसं बहुल हिंदू आणि दंगल सदृश्य भागातून मुस्लिम समाजाच्या एवढ्या विराट स्वरूप असलेल्या शोभायात्रेला, मिरवणुकीला परवानगी देऊ नये अशी कळकळीची विनंती आज जिल्हा प्रशासनाला आम्ही केली। याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचं जे स्मारक कोसळलं आहे, त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई शासनाने आणि नौदलाने करावी, हा या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि ज्यांनी याच्यात भ्रष्टाचार, कसूर केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। बागलाण तालुक्यातील धरणांच्या जलपूजनासह प्राथमिक आरोग्य केंद्राची खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी पाहणी करीत सटाणा येथे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विकास कामांसंबंधी आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या। बागलाण तालुक्यातील धरणांच्या जलपूजनासह प्राथमिक आरोग्य केंद्राची खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी पाहणी करीत सटाणा येथे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली। पाहणी दरम्यान त्यांनी मतदारसंघातील केळझर व हरणबारी धरण येथे जलपूजन करीत त्यानंतर आलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, दिनेश बच्चाव यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी मतदारसंघातील सटाणा भागाचा दौरा करीत नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या। सकाळी प्रारंभीच तालुक्यातील केळझर व हरणबारी धरणात पाण्याची चांगल्या पद्धतीने साठवण झाल्याने डॉक्टर बच्चाव यांनी जलपूजन केले। दरम्यान मतदारसंघातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी उपयोगी पाण्याचा प्रश्न काही अंशी निकाली निघाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी डांग सौंदाने येथील तुटलेल्या पुलाची देखील पाहणी करण्यात आली। त्यानंतर नागरिकांच्या विनंतीवरून डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आलियाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत पाहणी करून आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासन प्रमुखांना दिल्या आहेत। त्यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालय या ठिकाणी प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध विकास कामे व प्रलंबित कामकाजाचा आढावा जाणून घेतला। यावेळी प्रांताधिकारी उपस्थित होते। तसेच अनुपस्थित असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत त्यांना कामकाजाविषयी योग्य त्या सूचना खासदार महोदयांनी केल्या। या प्रसंगी उपस्थित नागरिक तक्रारदार यांच्या समस्या जाणून घेत त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या। आढावा बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विविध योजना व मिळणारे लाभ, रेशन कार्ड संबंधी नागरिकांच्या अडचणी, शेतकरी पीक विमा, लँड सीडिंग, शबरी व विविध घरकुल योजना, अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पुनरुद्धरण प्रकल्प, 8 नंबर सारीचा प्रश्न, तसेच डावा व उजव्या कालव्यातून पाणी वाटपाचे नियोजन, सटाणा ते ताराबाद रस्ता व सटाणा ते समरस फाटा रस्ता कामाच्या दर्जाबाबत या विविध विषयांवर खासदार बच्चाव यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या। या प्रसंगी डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यासोबत डॉक्टर दिनेश बच्चाव, प्रांताधिकारी कल्पना ठुबे, काँग्रेसचे यशवंत अहिरे, डॉक्टर दिनेश बच्चाव, निवासी नायब तहसीलदार सचिन मार्के, राजेंद्र पाटील,
शिरस्तेदार राहुल निकम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रकाश देवरे, शहर अध्यक्ष किशोर कदम, तहसीलदार राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम सिरसाट, डॉक्टर विलास बच्छाव, कैलास बोरसे आदी उपस्थित होते. केजर डाव्या काढण्याची पूर्वीची वर क्षमता 80 क्युसेक्स आहे. आता किती क्युसेक्स तुम्ही हे करता? आता तो 35 क्युसेक्स चालतो मॅडम. ते 80 क्युसेक्स करण्यासाठी काय करावं लागेल? त्याचे जे बांधकाम आहेत ना ते पडलेले आहे काही ठिकाणी भराव चीज झालेली आहे. तर काही ठिकाणी जिथे जिथे आपल्याला भराव करणे तिथे भराव करणं आणि जे बांधकाम जीर्ण झाले त्यांचं नवीन बांधकाम करणं. ते कधी करावं? तोच मॅडम 2 महिन्यात आम्ही पावसाळा संपला आणि 2 महिन्यात सर्वेक्षण करून आणि ते सर्व बांधकाम आणि जिथे जिथे भराव किंवा आवश्यक जे कामं असतील लाईनिंग वगैरे करणं ते सर्व कामं करून आपण प्रस्ताव सादर करू. त्याच्यासाठी निधी आहे? नाही निधी नाही मॅडम. मग कसं करणार तुम्ही? निधी तो पाठपुरावा आपल्या मार्फत करावा. असं कसं तुम्ही 2 महिन्यांनी आम्ही विचारलं तुम्ही सांगा की निधी नव्हता तर आम्ही नाही केलं. याच्या संदर्भात मी आमच्या कार्यकारी अभियंता साहेबांशी चर्चा करतो. कार्यकारी अभियंता साहेबांशी चर्चा करतो की आपल्याला निधी कसा उपलब्ध. धुळे तालुक्यातील नळी येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची गुरुवारी सायंकाळी दीपपूजन करून सांगता करण्यात आली. यावेळी प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. धुळे तालुक्यातील लणिंग येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती गुरुवारी रात्री दीपपूजन करून करण्यात आली. पारायणाचे व्यासपीठाधिकारी हरिभक्त पारायण अशोक सिंग परदेशी महाराज, हरिभक्त पारायण दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रसन्न वातावरणात ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती करण्यात आली. यावेळी संपूर्ण विठ्ठल मंदिरासमोरील चौक दीपांनी उजळून निघाला होता. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी हरिभक्त पारायण अशोक सिंग महाराज, हरिभक्त पारायण दीपक महाराज, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, अजित रायकवार, संजय परदेशी, रेवाजी गठरी, किरण पवार, सुरेंद्र परदेशी, भरत ठाकूर, सचिन परदेशी, सीमा परदेशी, सयोजा परदेशी, मनीषा पवार, संगीता गोळे, शोभाबाई परदेशी, मीराबाई ठाकूर, सविता परदेशी यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या लळिंग जीवन मळा गावांमध्ये 42 वर्षापासून हरिनाम सप्ताहाची परंपरा आज दिवसपर्यंत चालू आहे आणि चालू राहणार. आज आमच्या या लळिंग जीवनमळा गावामध्ये 7 दिवसापासून हरिनाम सप्ताहाचा फार मोठा उत्साहाने कार्यक्रम पार पडत होता. बरेचसे महात्मा इथे ज्ञानगांची गंगा वाहत गेले, बरेचसे कीर्तनाची सेवा घेत गेले, अन्नदानाची सेवा घेत गेले. ही आतापासून पुढच्या वर्षाची सुद्धा काही लोकांची अपेक्षा आहे की आम्ही कीर्तनकार घेणार, अन्नदानाची सेवा घेणार. आत्तापासून नोंद करतायत आमच्या दोन्ही गावांनी, लळिंग जीवनमळा गावांनी. तसंच आज आमच्या या 42 वर्षापासून जे आमचे ओल्डूत पार्टीत होते म्हातारे त्यांनी जे लावून दिलेलं आहे ते आजही आम्ही सगळ्यांनी लळिंग जीवनमळा ग्रामस्थांनी, महिलांनी, आया बहिणींनी ही जी परंपरा लावलेली ही आजही आम्ही टिकून चाललेली आहे. तसंच आज 29/8/2024 गुरुवार रोजी आजचा 6वा दिवस, 7वा दिवस आजच्या आमची पोथींची समाप्ती ज्ञानेश्वरी पारायणाची शांता झाली, समाप्ता झाली. तसंच वेळीवेळीने सगळेजण गावातील दोन्ही गावांतील महिला मंडळ जोडप्याने जवळजवळ 400 ते 500 जोडपे या चौकामध्ये अतिशय इतकं सुंदर वातावरण होतं. संध्याकाळी 7 वाजता 8 ते अतिशय इतकं लाईट वगैरे बंद करून मेणबत्ती आरती लावून ज्ञानेश्वरीची पूजा केली आणि प्रत्येकजण जोडप्याने गुरु माऊली जे आमचे बसले होते आदरणीय गुरुवरे माझे श्यामजी अशोक सिंग, अंगद सिंग परदेशी, श्यामजी त्र्यंबक ठाकूर आणि त्याची सगळी भजनी मंडळ अतिशय उत्साहाने ह्या 7 दिवसाचा कार्यक्रम पार पाडला. याच्यात माझे लळिंग जीवनमळा ग्रामस्थांचा फार मोलाचा सहभाग आहे आणि वेळीवेळीने हा कार्यक्रम पार पाडला. बिजली मंडळाला वेळोवेळी कुठलाही प्रसंग आला असेल अडीअडचणीचा त्या टायमाला गावातील आमची जी मंडळी, गावातील पंचमंडळी म्हणा, गावातील ग्रामस्थ म्हणा, सगळ्यांनी वेळोवेळी तसा स्वतःहून सुद्धा काहींनी अन्नदानाच्या फाळ्यासाठी स्वतःहून फाळासुद्धा आणून दिला. नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहर नाभिक समाजातर्फे शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहर नाभिक समाजाच्या वतीने संत सेनाजी महाराज यांची शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील केशव गार्डन जवळून मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक काढण्यात आली. संत सेना महाराज पालखीचे पूजन गंगा भागीरथी प्रमिला त्र्यंबकराव सैंदाने यांच्या हस्ते करण्यात आले. काढण्यात आलेल्या रथावरील संत सेनाजींच्या भव्य प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले.
आणि वारकरी भजनी मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। ही मिरवणूक केशव गार्डन येथून पुढे आग्रा रोड मार्गे 5 कंदील कराचीवाला खुंट महात्मा गांधी पुतळा मार्गे मोठ्या पुलावरून एकविरा माता समोरील कानोसरे मंगल कार्यालयात पोहोचली। तेथे पालखी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। या सोहळ्यात विलास सैंदाने, युवराज वारुळे, राजेश महाले, भगवान चित्ते, राहुल सूर्यवंशी, प्रकाश जाधव, भीमराव वारुळे, दिनेश महाले, विलास चित्ते, प्रवीण सैंदाने, भूषण पगारे, पप्पू ठाकरे, पप्पू इर्शी, विलास देवरे, शरद सैंदाने, नाना वारुडे, सुनील सैंदाने, तुषार सैंदाने, छोटू सोनवणे, किरण महाले, संतोष सैंदाने, छाया महाले, मनीषा चित्ते, मनोज ठाकरे यांच्यासह नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आयोजन झालेले सैंदाने परिवार, तुषार भाऊ सैंदाने यांचे आजी यांच्या हस्तून या ठिकाणी पूजन झालेलं आहे। इथून केशव गार्डनपासून तर कानुश्री मंगल कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी पालखीचं विसर्जन होणार आहे। त्या ठिकाणी कोणाचे सत्कार वगैरे फक्त कार्यकर्त्याचे सत्कार होणार आहे। दरवर्षाप्रमाणे पूर्ण संघटना या शहराच्या त्यांनी सहकार्य दर टायमाला करतात आणि हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजन केला जातो आणि पार पाडतो। आणि दुसरा विषय असा की प्रत्येक विभागाचे जे कार्यकर्ते ते जोमाने 15 दिवसापासून या कार्यक्रमासाठी लागतात आणि हा कार्यक्रम त्यांचे काम धंदे सोडून हा कार्यक्रम पार पाडतात। विकास संस्था असेल, दुकानदार संघटना, हे 2 संघटना या ठिकाणी आयोजक म्हणून हे काम इतक्या वर्ष 30 वर्षापासून हे काम पाहत आहे। आणि ज्येष्ठ मंडळी आमच्याबरोबर आहेत। आजचे जे अध्यक्ष आहेत झालेले हे राहुल भाऊ सूर्यवंशी हे अध्यक्ष आहेत। त्यांच्याबरोबर सर्व टीम ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व त्यांच्याबरोबर आहे। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर लळिंग येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिंदखेडा नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांतर्फे बेमुदत संप पुकारत करण्यात आले धरणे आंदोलन। राजकोट येथील घटनेचा निषेध करीत घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। बागलाण तालुक्यातील धरणांच्या जलपूजनासह प्राथमिक आरोग्य केंद्राची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पाहणी करीत घेतली आढावा बैठक। लळिंग येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाची मोठ्या उत्साहात समाप्ती। आणि नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून काढण्यात आली पालखी मिरवणूक। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।